कल्याण पूर्वेतील गणेशनगर परिसरात सूरज हिलम नावाच्या तरुणाची हत्या प्रकरणी अटक आरोपींनी हत्येचा खुलासा केला आहे. सूरज यांनी काही तरुणांमध्ये दारूच्या पैशांवरून वाद झाला होता. इतकेच नाही तर हत्येच्या दिवशी सूरज यांनी त्या तरुणांचा दारूच्या दुकानात लाईनीत उभे राहण्याच्या कारणावरून वाद झाला होता. रुपेश कांबळे आणि मोहन बनसोडे यांच्यासह अल्पवयीन 3 मुलांना सूरजला लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत सूरजचा मृत्यू झाला होता. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला होता. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अल्पवयीन मुलांचा शोध सुरू आहे. का तोंडाची असं झाली की या प्रकारात काय आरोप अटक केली नक्की कारण काय होतं? 2 दिवसापूर्वी जी घटना घडली होती त्यामध्ये गुन्हा नंबर 468/24 कलम 302 प्रमाणे दाखल झालेला आहे. त्यातील मयत इसम सूरज सोमा हिलम हा आहे. एका दारूच्या दुकानावरती लाईन लावण्यामध्ये त्यांचे वाद झाले होते आणि पहिलेचे दारूचे पैसे देण्याच्या कारणावरून त्यांचा वाद झाला होता. ते किरकोळ वादाचं रूपांतर मारहाणीमध्ये झालं आणि सदरचा प्रकार घडलेला आहे. किती आरोपी आहेत? आत्तापर्यंत पोलिसांनी 2 आरोपींना अटक केलेली आहे. काही मायनर त्यामध्ये आहेत, ते लवकरच होतील.